मोहाली येथे CIA पथकाने प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याला पपला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या 4 शस्त्र तस्करांसह अटक केली आहे। यावेळी त्यांच्याकडून 1.99 लाख रुपये रोख, 1.45 बोर पिस्तूल, 4.32 बोर पिस्तूल, काडतुसे आणि 2 स्कॉर्पिओ N व XUV गाड्या जप्त करण्यात आल्या आहे। या कारवाईमुळे पपला गुर्जर टोळीच्या शस्त्र पुरवठा साखळीचा पर्दाफाश झाला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी ई-KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी ई-KYC दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली होती। मात्र आता अशा महिलांचा लाभ सध्या तरी चालू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। मुंबईत डबल डेकर पूल उभारला जात आहे। दक्षिण मुंबईतील प्रभादेवी येथे एका दुमजली उड्डाणपूल अर्थात डबल डेकर पूल उभारला जात असून या पुलामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। हा पूल शिवडी वरळी कनेक्टरशी थेट जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरेल। या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि वरळी दरम्यानचा प्रवासाचं अंतर कमी होणार आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमने सामने येणार आहेत। मात्र शुक्रवारी रात्री मोठी घडामोड घडली। दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक होऊन यात मोहोळ यांनी माघार घेण्याचे निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले। राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे। सोबतच काही संचात तांत्रिक बिघाडही झाला आहे। त्यामुळे महानिर्मिती राज्यातील 28 पैकी 10 वीज निर्मिती संच बंद आहेत। राज्यात ढगाळी वातावरण संपल्यास विजेची मागणी अचानक वाढून वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। 4 नव्या ठिकाणी कबूतरखान्यांना परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यात आले आहेत। तसेच त्याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचनाही प्रशासनाने मागवल्या होत्या। या सूचनांनुसार नव्या कबूतरखान्यांना मंजुरी देण्यात आली आहे। लंडनहून आलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या मुलीवर 2 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तळोजा परिसरात उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे या कृत्यात पीडित मुलीची आईच पैशांच्या लालसेपोटी नराधामाला मदत करत असल्याचे तपासात समोर आले आहे। नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणी आरोपीसह पीडितेच्या आईलाही अटक केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे। लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही परीक्षांची तयारी व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध असणार आहे। मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी या विरोधात विरोधक आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढणार आहेत। यासाठी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चास्थळी जमण्यासाठी सुरुवात झाली आहे। पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नसली तरी या मोर्चासाठी पुढाकार घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निघाले आहेत। यासाठी राज यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे। बुलढाण्यात भयंकर घटना समोर आली आहे। रील आणि सेल्फीच्या नादात एका तरुणाने आपला जीव गमावला आहे। रेल्वे ट्रॅकच्या बाजूला कानात हेडफोन घालून रील शूट करताना मागून आलेल्या भरधाव ट्रेनने तरुणाला उडवलं। यात त्याचा दुर्दैवी अंत झालाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।